नागपुर के साइबर पुलिस थाने से एक चौंकाने वाली खबर सामने आई है। पुलिस ने हरियाणा से रूपम तंवर और आकाश ठोमरे नाम के दो आरोपियों को गिरफ्तार किया गया है। यह घटना 22 नवंबर की रात करीब 7 बजे सामने आई। बता दें कि इन लोगों ने एक फर्जी गिरफ्तारी वारंट भेजकर और झूठे बैंक खाते बनाकर बच्चे के अंग निकालने के व्यवसाय में इस्तेमाल हो रहा है, इसकी धमकी देकर एक व्यक्ति से 33,80,164 रुपए की बड़ी रकम ठगी की। आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर लिया गया है और साइबर पुलिस आगे की जांच कर रही है। आपल्याकडे 97/25 हा गुन्हा नोंद होता। यामध्ये फिर्यादीला त्यांचं अकाउंट जे आहे मोबाईलला लिंक आहे किंवा आधारला लिंक आहे आणि त्यावर तुम्ही जे मुलांचे अवयव वगैरे विकून किंवा ड्रग्स मॉनिटरीमध्ये पैसे वगैरे आलेत अशी वगैरे धमकी देऊन त्यांच्याकडून डिजिटल अरेस्ट करून त्यांना 33 लाख रुपये त्यांच्याकडून विविध खात्यावर भरून त्यांची फसवणूक केली होती। त्यामध्ये सदर गुन्ह्याचा तपास आम्ही माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर, तसेच माननीय जॉईंट सीपी सर, माननीय डीसीपी सर मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी व ए.पी. पांढरे यांनी सुरू केला। सदर गुन्ह्यामध्ये चे जे पैसे आहेत ते वेगवेगळ्या अकाउंटमध्ये त्यांनी ट्रान्सफर करायला लावले होते। त्यापैकी एक अकाउंट जे होतं ते आकाश मोहन ठोंबरे याचं होतं। तो आदिशक्तीनगर खामगाव बुलढाण्याचा असून ते व जे यापूर्वी अटक केलेले तन्वर रुपेश रमेश सिंग तन्वर हा आरोपी एका हॉटेलमध्ये बसून त्यामध्ये ते पैसे त्यांच्या बँक अकाउंटवर घेऊन ते विविध इतरांना पाठवत होते। त्यामध्ये आपण आकाश मोहन ठोंबरे यास अटक केली असून त्याच्याकडून सर्व माहिती घेऊन पुढील आरोपीला आम्ही तपास पथकाच्या मार्फत अटक करत आहोत। यामध्ये मला लोकांना हे सांगायचं आहे आपल्या मार्फतीने की अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे जर फसवणूक झाली तर 1930 वर कॉल करा किंवा डिजिटल अरेस्ट ही संकल्पना कायद्याच्या कक्षेमध्ये नाही। असं कोणी आपल्याला कॉल करून धमकावत असेल तर त्याबाबत तुम्ही एंटरटेन करू नका किंवा सदरचा कॉल कट करून 1930 वर कॉल करून ती कंप्लेंट करा किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे त्या पोर्टलवर तक्रार करून तुम्ही सदरची तक्रार पोलिसांपर्यंत पाठवू शकता आणि जे पैसे गेलेले असतील किंवा जे आपल्यावर फ्रॉड झाले असेल त्याबाबत आपण ती रक्कम परत पोलिसांच्या मार्फतीने परत मिळवू शकता।